दरम्यान सैफ अली खानवरच्या हल्ल्याच्या तपासाला सुद्धा वेग देण्याचा प्रयत्न चालूच आहे। पोलीस आज सैफ अली खान आणि करीना कपूरचा जबाब नोंदवणार आहेत। काल घरातल्या 2 कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले गेले। सैफची प्रकृती पाहून पोलीस आजच जबाब नोंदवण्याची शक्यता आता वर्तवली जाते। प्रतिनिधी सूरज सावंत आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं या संदर्भात अधिक माहिती घेऊया। सूरज, अतिशय महत्त्वाचा जबाब असणार आहे सैफ आणि त्याचबरोबर करीना कपूर खान यांचा सुद्धा, तर तो आज नोंदवला जाईल असं कळतंय। सूरज, पूर्वी नक्कीच जर कालची घटना आपण पाहिली तर या घटनेनंतर सैफ अली खान हे जखमी होते, त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली, तर करीना देखील त्यांच्या सोबत होत्या। त्यामुळे अशा वेळेत पोलिसांनी जबाब घेणं टाळलं होतं। मात्र आज सैफ अली खान यांची प्रकृती उत्तम आहे आणि आजच त्यांना अतिदक्षता विभागातून नॉर्मल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्याबाबतचा निर्णय देखील घेतला जाऊ शकतो। काल देखील पोलिसांचं पथक गेलं होतं, त्यावेळी त्यांनी पुराव्याच्या बेसिसवरती जो ब्लेडचा तुकडा आहे हा पुरावा म्हणून ताब्यात घेतलेला आहे। तर सैफ अली खान यांच्याकडे जुजबी विचारपूस देखील केल्याचं कळतंय। मात्र दुसरीकडे आज सैफ अली खान यांचा अधिकृतरित्या जबाब नोंदवला जाईल, करीना कपूर यांचा देखील जबाब नोंदवला जाईल, कारण घटनेच्या वेळी हे दोघेही त्या ठिकाणी होतेच। मात्र त्याचबरोबर सैफ अली खान यांच्यासोबत जास्त विचारपूस होईल, कारण नेमकी घटना काय घडली, काय आरोपीने घातलं होतं किंवा काय आरोपीची ओळख पटविण्याबाबत अनेक महत्त्वाचे जे संभाषण आहे ते सैफ अली खान यांच्याकडनं येऊ शकतं। त्यामुळे आज या दोघांचा जबाब नोंदवला जाईल। काल जर आपण पाहिलं तर कंप्लेनेंट म्हणून एलिया फिलिप्स यांचा तक्रारदार म्हणून उल्लेख आहेच, तर दुसरीकडे गुनू म्हणून त्यांची जी महिला कर्मचारी आहे तिचा देखील आज जबाब नोंदवण्यात आला होता। त्याचबरोबर आज महत्त्वाचं म्हणजे करीना आणि सैफ हे आपल्या जबाबात काय माहिती देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। याआधी त्यांच्या घरातले इतर जे कर्मचारी आहेत, आचारी किंवा केअरटेकर्स, यांचे 4 जणांचे जबाब नोंदवलेले आहेत। आतापर्यंत जवळपास 15 ते 16 जणांचे जबाब या संपूर्ण प्रकरणात नोंदवण्याचं कळतंय। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात सैफ आणि करीना हे दोघं त्या घटनास्थळी असताना त्यांचा जबाब नेमकी काय माहिती समोर येते हे पाहणं आता महत्त्वाचं राहणार आहे। पूर्वी धन्यवाद सूरज या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।